नमस्कार. साध्या सोप्या पण उपयोगी नवीन 15 किचन टिप्स आज आपण पाहूया. 1. उरलेला लोणच्याचा मसाला म्हणजेच खार फेकून न देता भरली भेंडी पराठा स्टफिंग करण्यासाठी वापरावा. चव छान येते. 2. भरताचे वांगे भाजून झाल्यावर खाली काढून त्यावर एखादे भांडे पालथे घालावे म्हणजे वाफ कोंडून वांग्याचे साल लवकर निघते. 3. प्रत्येक वेळी बटाटा उकडून घेण्यापेक्षा काही वेळा ओव्हनमध्ये किंवा चूल असेल तर चुलीवर भाजून घ्यावा. वेगळी आणि चांगली चव मिळते. 4. घट्ट वरण उरल्यास कढईत तेल, लसूण, जिरे, कोथिंबीर घालून चांगले परतावे व घट्ट करावे. नंतर हे घट्ट केलेले वरण म्हणजेच सारण कणिक भिजवून त्यात हे सारण भरून तव्यावर तेल टाकून पराठे केल्यास चांगले लागतात. 5. ताकाचे पिठले किंवा कढी उरल्यास त्यात ज्वारीचे पीठ, कणिक, तिखट, मीठ, ओवा, कोथिंबीर घालून घट्ट भिजवून पराठे करावेत किंवा पुऱ्या तळाव्यात किंवा थालीपीठं बनवावीत. आंबटसर चवीच्या चांगल्या लागतात. 6. साखरेचा पाक केल्यानंतर साखरेचे पुन्हा कण बनू नयेत म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे. 7. दूध नसले तर त्याचे पनीर बनवता येते. त्यात 5-6 थेंब लिंबाचा रस घालून उकळावे. नंतर पातळ फडक्यातून गाळून घ्यावे व चोथा फडक्यातून बांधून ठेवल्यास 2-3 तासात घट्ट पनीर बनते. गाळलेल्या पाण्यात भजीचे पीठ कालवा. भजी अगदी कुरकुरीत आणि चविष्ट होतील. 8. आमटी तिखट झाल्यास थोडा टोमॅटो सॉस किंवा लिंबाचा रस आणि साखर टाकावी. नुसती साखर टाकल्यास चव बिघडते. 9. शेव तयार करण्यासाठी हरभऱ्याची डाळ दळण्यासाठी देताना थोडी चवळी टाकावी म्हणजे शेव खुसखुशीत होतात. 10. खाद्यतेल टिकवण्यासाठी त्यात थोडे मिरे टाकून ठेवावे. 11. कोबीची सुकी भाजी करताना त्यात थोडेसे गाजर कापून घाला. भाजीला एक वेगळीच चव येईल. 12. काकडीची साल वाळवून बारीक पूड करावी. मलमलच्या कपड्यात पुरचुंड्या बांधून कपाटात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावी. मुंग्या झुरळे येत नाहीत. 13. आमटी पातळ झाल्यास डाळीचे पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर घालण्यापेक्षा नारळाचे घट्ट दूध किंवा अगदी बारीक वाटलेला नारळ घालावा. आमटीला चवही चांगली येते. 14. काकडी हवाबंद डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवली तर ती आठवडाभर टिकते. 15. जास्तीचे कटलेट, पराठे किंवा बटाटा बारीक करून पदार्थ बनवायचे असल्यास शिजलेला बटाटा पाट्यावर वाटल्यास चिकट गोळा होतो. त्याऐवजी बटाटा गरम असतानाच पुरण यंत्रातून काढावा. वरील सर्वांना माहिती असायला हव्या अशा उपयोगी किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू. धन्यवाद.